आणि मी त्यांची माफी देखील मागते का जर माझ्या मुलं जर तुम्हाला त्रास झाला असेल तर मला माफ करा. इथून पुढे माझ्या या बैलगाडा मालकांसाठी काही चुक्या होणार नाही. मी तुम्ही बोलू ना, मिलिंद शेठ आणि मी आम्ही दोस्त असा आहोत का आम्ही एखाद्याला म्हणजे आपल्याला जे होत नाही आपल्या मुंबईमध्ये ते करून दाखवायचं आहे. म्हणजे चिडी या क्षेत्रामध्ये चीड ही शब्द ठेवायचाच नाही. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांचं स्वागत असेल. मुंबईला दुसऱ्यांदा या सीझनला मैदान होतं 3 फेऱ्याचा. स्वर्गीय भारत 5000 केसरी आपले नरेंद्र शेठ गोमारे यांचा भारत काही दिवसापूर्वी बघा त्याचं निधन झालं. आपण आपल्या चॅनलवरती माहितीसुद्धा दिली होती आणि कुठेतरी त्याच्या स्मरणार्थ आजचा हा मैदान, त्याची आठवण म्हणून आजचा मैदान घेतला गेला आहे. आयोजक प्रफुल्ल दादा असतील, त्याच्यानंतर सरदार भाऊ असतील, त्याच्यानंतर गणेश दादा, नंदू भाऊ आणि संपूर्ण बोरीची कलम बोरीची वारी टीम. तर या मैदानामध्ये मी पोहोचलो आहे आणि नामांकित बैल आजच्या मैदानामध्ये मला वाटतं कदाचित नसतील, पण बरीचशीच बैल आता तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता. शॉटगन मेहरबान त्याचं नियोजन झालं आहे आणि मी उशिरात पोहोचलो आहे. बघा मला इथं पोहोचायला आता कंप्लीट 9 वाजले. तर आजचा व्हिडिओ कोण कोण आला आहे आपण हा नंतर बनवूया. सुरुवात करतो व्हिडिओची. जो मेहरबान आहे हा गटपात झालेला आहे. गट क्रमांक 7मध्ये उसडणेकरांचा रायबा आणि मेहरबानचं नियोजन झालं आहे. चांगली गाडी पळाली. मी तर बघितली नाही, मी आता जस्ट पोहोचलो आणि काना शीट भेटलं आहे, तर त्यांच्याशी थोडक्यात बोलूया आपण. चला, आणि बाकी पुढच्या व्हिडिओ पण भरपूर काही येतील. चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर सारे अपडेट येतील. बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करतो. सर्वप्रथम आपण बघू शकता शॉटगन मेहरबान बघा नियोजन केलं आहे चांगला आणि गटपास झाला आहे. मी उशिरात पोहोचलो. आपण काना शेटशी बोलूया. कसं काय मैदान आजचं? मैदान खूप सुंदर आहे. सर्वप्रथम मी कमिटीचं धन्यवाद मान्य करेन नरेंद्र शेठ गोमारे यांचं आणि त्यांच्या टीमचं. आणि मी पहिली दुसरी गोष्ट अशी आहे का मी पहिली माफी मागेल का जे बैलगाड्यावाल्यांचे माझ्या मुलं त्यांना जर थांबायला लागलं आहे. कारण की आज 7व्या गटात पळायचा होता, पण 7वा गट जवळजवळ 15 ते 20 मिनटं थांबलेला होता. तो अगदी माझ्या मुलंच कारण होतं त्याच्यामुळं, कारण की बैल माझा उतरायला लेट झाला, पोचायला टाईम झाल्यामुळं त्यांनी जी मला सहकार्य केलं आहे बैलगाडा मालकांनी, त्यांचं मी पूर्ण मनापासून धन्यवाद मानतो. आणि मी त्यांची माफी देखील मागते का जर माझ्या मुलं जर तुम्हाला त्रास झाला असेल तर मला माफ करा. इथून पुढे माझ्या या बैलगाडा मालकांसाठी काही चुक्या होणार नाही. बरोबर. बघा मित्रांनो, असं मन लागतंय, मन खोलून एक दिलगिरी व्यक्त करतात. कारण कुठेतरी आपण जे आहे ना ते सत्य आहे ते मान्य करायला पाहिजे. आणि कानासाठी कायम परकट बोलणारे माणूस आहेत आणि सत्य बोलणारे माणूस आहेत. आजचं आयोजन नियोजन कसं वाटतंय तुम्हाला? आयोजन खूप सुंदर आहे आणि शक्यतो सकाळचं टायमिंग आहे. सध्या आता गाड्या कमी आहेत, पण जसं जसं 20 ते 30 गट पळायला गेला आहे, तर तिथून पुढे जसं चिठ्ठ्या आहेत त्याच्यानंतर भरलेलं दिसेल. कारण की खूप सुंदर असं नियोजन केलं आणि जर चांगली कमिटी आहे इथं. सरदार झाले, आकाश खडे झाले, सोनू शेठ झाले आपले, आणि त्यांना सहकार्य आणि जे करतात नरेंद्र शेठ गोमारे यांच्या वाढदिवसामध्ये जो मैदान भरवलेला आहे तो अतिशय खूप सुंदर. दुसरा बैल आणि प्रत्येक वासराला आज संधी भेटणार आहे पुढे येण्याची. त्याच्यामुळं म्हणजे खूप आनंद वाटते का आज पनवेलमध्ये मुंबईमध्ये जो आपला दुसरा मैदान होत आहे दुसऱ्या बैलाचा, जो कुठेतरी पश्चिम भारताच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो खेळ केला जातो तो आज इथं आपल्या इथं सर्वप्रथम चालू केलेला आहे. आणि ते गेल्या वर्षीपासून आपण बघतोय 3 फेऱ्याचा मैदान नेहमी होत आहे. आणि ह्याच वर्षी असं आलं का लगातार एकच महिन्यामध्ये 2 झालं. आणि नरेंद्र जो निर्णय घेतलाय जो वासरांना प्राधान्य देण्याचा, तो अतिशय खूप चांगला घेतलाय. बरोबर. आणि कुठेतरी बघा आज तुम्ही सांगितलं की कुठेतरी वासरांना चालना मिळेल, कुठेतरी ते उजेरात येतील. कारण बरेचसे प्रफुल्ल भाऊ ना आपण त्यांनी सांगितलं बाईटमध्ये मागच्या की कुठेतरी ना वासरांना डावललं जातंय, पळून सुद्धा त्यांना पायऱ्यांना भेटत, तर त्यांच्यासाठी हा संकल्पना ते राबवले. नाही, हीच जो त्यांचा विचार आहे त्यांच्या विचारांना मी खरोखर सल्यूट करतो. कारण की ह्यो विचार करून जर वासरांना पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कर्जत कमिटीने तो अतिशय चांगला केलेला आहे. आणि मला तर वाटतं एखादा एक नवीन चेहरा यात उमटून येईल असं मला असं आज 100% वाटतंय. आणि मला असं वाटतं का एखादा नवीन चेहरा उमटून यावा, त्यांनी प्रयत्न करून पुढे जावा आणि मी तर सांगते चांगल्या गाड्या करावा, ही म्हणजे माझी ईश्वरजनी प्रार्थना राहील. बरोबर. आज कुठला नियोजन झालाय तो सांगा. म्हणजे आपल्या आज आमचं नियोजन म्हणजे मी पण दुसरा म्हणजे टॉपचं घातलेला आहे. सध्या मुंबईमध्ये धुमाकूळ घातलेला आहे रायबानी. आता दुसऱ्याला अजून वासरूच आहे तो, त्याच्यामुळे मोठ्या गाड्या केलेल्या आहेत. तो आमचा पैरा जुळून आलेला आहे आणि त्यांनी पण आम्हाला एक सहकार्य केला. मी पण जसं मागणी टाकली का आपण दुसऱ्या बैलाला आपणच पळू, तर ते एक कुठल्याही मनात कन्फर्ट होता. एका सेकंदात हो बोलले का दादा आपणच पळू. सहकार्य करायला त्याचे म्हणजे त्यांची जी क्षमता होती जी सहन करण्याची, म्हणजे आत्तापर्यंत माझा बैल आजारी होता. काल रात्रीपर्यंत ते मला बोलत होते का दादा बैल आजारी असेल तर आपण नाही पळू, पण ते मला असं नाही बोलले का तुम्ही जर बैल आजारी असेल तर मग मी दुसरा पैरा करू काय. कारण की ही शब्द मला त्यांचं आवडलं
आता एखाद्या बैलाच्या आपण जेव्हा आपण पायरा करतो ते शब्दा खातीर कसा ठाम राहायचा हे त्यांच्याकडून शिकायला मला नक्कीच भेटलं आज. बरोबर. आणि मला वाटतं आता मी पण बघितली गाडी पळताना खूप छान वाटली असेल, कारण दोन्ही एक मापाची बैल आहेत. नाही, गाडी पळताना खूप छान वाटली, कारण की मी खाली होतो, कारण की आमची एवढी गडबड झाली का बैल जसा उतरवला पाणी सुद्धा न करता धावतच माझी पोरं घेऊन खाली आली. तसंच आम्ही बैल सोडलेला आहे खाली. तर त्याला बैल पण एकदम चकित झाला असेल का बैल मला नक्की करतात काय. मग पहिल्यांदाच त्याच्यासोबत घडलेला आहे. तो थोडाफार गुन्हे आजाराच्या मुलांना थोडा बैल पुढे कमी लागलाय, पण प्रयत्न करेन सेकंड राऊंडला बैल पळण्याचा. बरोबर आहे. आता मी बघतोय ना इथं या मैदानाला, मला वाटतं हा 4था मैदान आहे 3 फेऱ्याचा, आणि 4 वेळेला तुम्ही इथं उपस्थित राहिला बघा. 3 वेळेला तुम्ही एक वेळेला फायनल पण घेतली, त्याच्यानंतर एकदा फायनल नाही झाली त्यावेळेला गटाला मार खाला, पण तिथं पण तुम्ही मुलाखत दिली होती ज्या बैलांनी गट म्हणजे बाद होऊन समोरच्या बैलांची पण चांगलीच आहे एक वावा वावा मनुष्य काय बोलाल ना. आता मागच्या पण मैदानामध्ये फायनल नाही झाली, भुंगासोबत पळाला, आणि आज सुद्धा म्हणजे 4थ्यांदा इथं निराश नाही करत. नाही, बैल आम्हाला आतापर्यंत या मैदानाला निराश झालो नाही, कारण की हा मैदान बैलासाठी लाकी आहे. तर एखाद वेळी आम्ही त्या दिवशी तास पलटी झालं तर एक नशिबाची गोष्ट आहे. बरोबर. कारण की आतापर्यंत 4 मैदान 3 फेरे झालेले आहेत. 3 फेऱ्याच्या मैदानात बैल हा 100% इथं बैल राहिलेला आहे. आणि इथं जर आता जो मागचा दुसरा मैदान झाला तेव्हा तास पलटी केला, एक नशिबाची गोष्ट होती. काही सुट्टीत चालना झाली, पण ती आमची चुकी माणसांची होती, बैलांची काही चुकी नव्हती. बरोबर. त्याच्यामुळे ती सध्या नशिबाची साथ आम्हाला कमी लागलेली त्यावेळी, पण आतापर्यंत चांगली लागत आली. आजही आम्ही आज बैल हाणला ना हाय असंच ओढला, पण त्याच्या बैलाच्या नजरेमध्ये पळून तो गटपास झालेला आहे. तर बैलांचं पण मी अभिनंदन करतो. बरोबर. अजून एक माझ्याकडून प्रश्न असेल, म्हणजे जनतेकडून प्रश्न असेल. आता तुम्ही तर आयोजकांना भेटला असेल की आयोजकांनी आज फायनल 100% घ्यावा असं जनतेचा म्हणजे कॉल आहे, काय बोला? नाही, 100%. आज जो मैदान ताई एकदम टायमिंगशीर चालू केलाय, म्हणजे अतिशय मला पटला आज विषय का जो टायमिंग ताई 8चा बॅनरवर आणि त्याही सांगितलं का 8ला गट खाली जाणार म्हणजे जाणार, त्या पद्धतीने चाललंय. आणि 100% त्यांचं आत्तापर्यंत ते 30 गट खाली गेलेत. ते मला तर याच्यावर्षी वाटते का 100% आज फायनल होणारच आहे. बरोबर. आता गाडी कोणी पळवली एकदा सांगा ना मला. आमचं 3 बैल ड्रायव्हर म्हणजे कुणाल ड्रायव्हर नाही, कारण की भुंगा मेहरबानच्या याच्यावरची आम्ही अंदाज आलो का जर दोन्ही बैलांचा एक त्याला अनुभव आहे जास्त, त्याच्यामुळं कुणाल ड्रायव्हर आम्ही त्याला बसवलेला आहे. आणि कुणाल ड्रायव्हरनी चांगली अशी गाडी हाकलेली आहे, कारण की विश्वास त्याने आम्ही जसा त्याचा विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला प्रति तो पार पडलेला आहे आमच्या. बरोबर. आता मला वाटतं आज ओपनचं मैदान असतं तरी पुन्हा तीच जोडी पालताना दिसलीच ती भुंगा आणि ओपनचं मैदान असतं तर 100% कोणाला सांगण्याची गरज नाही. आमच्या दोंडांना मग आम्हाला सांगण्याची गरज नाही. प्रेक्षकांना माहिती आहे की गाडी ओपनचं मैदान पळेल तेव्हा ही एकच गाडी पळणार आहे. बघा, म्हणजे तुम्ही गाड्या पण खेळतात, खेळ पण दाखवतात, म्हणजे कुठेतरी म्हणजे आपली मुंबईला वावा कशी मिळेल किंवा आपल्या मुंबईचं नाव कसं पुढे जाईल हा कायम तुमचा एक हे असतं. म्हणजे नाही, आम्ही ठरवलेलंच आहे, कारण मी तुम्ही बोललो ना मिलिंद शेठ आणि मी आम्ही दोस्त असं आहोत का आम्ही एखाद्याला म्हणजे आपल्याला जे होत नाही आपल्या मुंबईमध्ये ते करून दाखवायचं आहे. म्हणजे चिडी या क्षेत्रामध्ये चिड ही शब्द ठेवायचाच नाही. खेळ हा प्रेमाचा आणि आपुलकीचा ठेवायचा आहे. त्याच्यामुळे कोण हारो जिको शर्ती आपल्या विरोधात खेळायला लागो किंवा आपल्या एखाद्या पायऱ्यात पळायला लागो, ही प्रकल्प आणि हे प्रकल्प कसं म्हणजे आपल्याला जे दाखवायचं आपल्याला सर्वांना का आपले प्रेक्षकांना आणि आपल्या गाड्या मालकांना का तुम्ही असं खेळा, हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. 100% आम्ही त्या विरोधी ज्या रोड चाललोय तो रोड आम्हाला वाटचा पुढे वाटा भेटत चालत आम्हाला. बरोबर. आणि यश आम्हाला प्राप्त होत चाललंय. बरोबर. आज या मैदानाला ना तमाम आपल्या मुंबईचे गाडा मालक आले, त्यांच्यासाठी काय शुभेच्छा असतील तुमच्याकडून? नाही, या तमाम गाडा मालक म्हणजे जवळजवळ घाटावरनं पण बैल आली तिथं, आणि ज्या आता शर्यती होतात त्यांच्यासाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देईन. आणि आजही जे लांबून बैल आलेले आहेत त्यांना पण मी सांगेन का त्यांना इथं येऊन गट आणि सेमी इथे फायनलला इथं राहावा, ही माझी विनंती आहे. चला, तुम्हाला पण माझ्याकडून आणि संपूर्ण मुंबईचे यूट्यूबर असतील किंवा सर्व मुंबईचे चाहते असतील आणि मेहरबानचे जितके पण महबूब मेहरबानचे त्यांच्या सर्वांकडून शुभेच्छा आजच्या मैदानासाठी, आणि 100% गुलालामध्ये राहावा. धन्यवाद दादा.